हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? सविताच किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण गाडीवर मिळते तशी कच्ची दाबेली ती पण घरच्या घरी बनवणार आहोत. चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आपण पहिल्यांदा स्टफिंग बनवून घेऊया दाबेलीची. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि दाबेली मसाला कसा बनवायचा हे एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे. तर मी दाबेली मसाला बनवून ठेवला होता, तो मी 3 ते 4 चमचे मी तेलामध्ये घालून घेते आणि परतवून घेऊया. आणि बटाटे मी अर्धा किलो उकडून घेतलेत, बटाटेसुद्धा आपण स्मॅश करून आता याच्यामध्ये घालणार आहोत. आणि दाबेलीचा मसाला किंवा लसणाची चटणी किंवा गोड चटणी कशी बनवायची हे पूर्ण व्हिडिओमध्ये त्यात दाखवलं आहे. ती व्हिडिओची रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्यामध्ये सविस्तर कृती दिलेली आहे. आता मी बटाटे ते स्मॅश करून घालते आणि मिक्स करून घेऊया. इथे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे, दाबेलीचं स्टफिंग. जर परातण्याने आपल्याला परतता येत नसेल व्यवस्थित तर मग स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे भाजी व्यवस्थित मिक्स होते. मस्तच दाबेलीचं स्टफिंग इथे तयार झालं आहे. आता हे आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. म्हणजे गाडीवर कसं व्यवस्थित स्टफिंग आणि गार्निशिंग वगैरे व्यवस्थित करतात तसं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि इथे गोड चटणी चिंचेची ही सुद्धा तयार आहे. या चटणीमध्ये मी लाल तिखट, जिरा पावडर आणि थोडासा चाट मसाला घातलेला आहे. आणि इथे लसणाची सुद्धा चटणी तयार आहे. लसूण, शेंगदाणे, थोडंसं खोबरं, लाल तिखट मिक्सरला वाटून घेतले, त्याचीसुद्धा चटणी तयार आहे. इथे स्टफिंग एका प्लेटमध्ये घालून घेतलं, त्याच्यामध्ये थोडीशी खारी डाळ, भाजलेले शेंगदाणे, थोडीशी कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे जसं गाडीवर असतं तशा पद्धतीने आपण हे सजवून घेऊया. तर बघा इथे आपलं दाबेलीची प्लेट तयार झाली आहे. आता आपण दाबेलीचे पाव घेतले तिथे आणि अशा पद्धतीने आता हे पावसुद्धा आपण कट करून घेऊया. दाबेलीचे पाव बेकरीमध्ये किंवा जिथे पाव सगळे बनवले जातात तिथे भेटतातच. तुम्ही ऑर्डर दिलात तर ते लगेच बनवून देतात. पावाच्या एका साईडला चिंचेची गोड चटणी आणि एका साईडला लसणाची चटणी लावून घेऊया. आणि जे स्टफिंग बनवलं आहे आपण ते स्टफिंग याच्यामध्ये चमच्याच्या सहाय्याने घालून घेऊया. बघू शकताय दाबेलीचा पाव इथे तयार केला आहे. अजून एक मी तुम्हाला बनवून दाखवते तशाच पद्धतीने. याची पूर्ण सविस्तर कृती एका व्हिडिओमध्ये मी याआधी कच्ची दाबेलीचा व्हिडिओ अपलोड केला आहे, त्याची लिंक मी देतेच आहे, तिथे जाऊन सविस्तर कृती तुम्ही नक्की बघा. तर इथे मी एवढे पाव बनवून घेतलेत. आता आपण भाजून घेऊया. तव्यामध्ये मी थोडंसं बटर घातलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 पाव मी भाजून घेते. पाव भाजताना ते जास्त दडपायचे नाहीत, हलक्या हातानेच आपल्याला हे परतवायचे आहेत, जास्त प्रेस करायचं नाही. अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण खरपूस असे भाजून घेऊया. ही कच्ची दाबेली तुम्ही घरी नक्की बनवू शकता, बाहेरनं तुम्ही कधीच विकत आणणार नाही जर अशा पद्धतीने तुम्ही घरी बनवलात तर. आता पाव भाजून घेतला, एका प्लेटमध्ये मी शेव घेतला आहे. आता शेव हा पावाच्या कडेने व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचा आहे, जसा बाहेर लावतात तसा, म्हणजे आपली पूर्ण कृती ते तयार होते. कच्ची दाबेली तयार झाली. वा, मस्तच, तोंडाला पाणी सुटले बघूनच. तर अजून एक आपण बनवून घेऊया. वा, मस्तच. चला आता आपण सर्व करूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा कच्ची दाबेली घरच्या घरी नक्की बनवा आणि कशी झाली ते सांगा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.